या ठिकाणी विभागीय स्तरावर मॅच आणली होती कबड्डीची। तर या ठिकाणी जी विद्यार्थ्यांची व्यवस्था पाहिजे होती ती व्यवस्था अतिशय गौण दर्जाची या ठिकाणी वाटली। मुलांना पाणी प्यायची सोय नाही, नाश्त्याची सोय नाही आणि या ठिकाणी जो सामन्याचा जो जे काही पंच आहे, जे काही आयोजक आहे, ते सामना आयोजित करण्यामध्ये एवढे डिले करतात की विद्यार्थ्यांना सकाळी या ठिकाणी 7 वाजतापासून बोलावून आता 7 वाजलेले आहेत सायंकाळचे, अजूनही सामने चालूच आहे। त्यामुळे सामने आयोजकांची खूप या ठिकाणी जे दिरंगाई म्हणतो आपण त्याला, ते दिरंगाई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जी व्यवस्था जिल्हा लेवलवर आम्हाला मिळाली चांदूर बाजारला, त्या ठिकाणी अतिशय योग्य ती व्यवस्था आम्हाला मिळाली होती। जिल्हा लेवलवर आम्ही फायनल जिंकलो, परंतु त्या जिल्ह्याच्या वरचं जे आयोजन असते, विभागीय असतात, ते तो खूप चांगलं असायला पाहिजे। परंतु या ठिकाणी जिल्हा काय तालुका लेवलचं सुद्धा नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाही। आणि सर्वात मोठं म्हणजे या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या लोकांची दहशत या ठिकाणी पाहायला मिळाली। अतिशय डुप्लिकेट विद्यार्थी या ठिकाणी आणून या ठिकाणी त्यांना खेळवल्या गेलं। त्यांच्या नावाने डुप्लिकेट जन्मदाखले, डुप्लिकेट आधार कार्ड बनवून खेळवल्या गेलं। 17 वर्ष वयोगटाचा जो सामना झाला, त्या वयोगटामध्ये कोणत्याच अँगलनं ते विद्यार्थी 17 वर्ष वयोगटातले वाटले नाही। ते तर 19 वर्ष वयोगटामध्ये सुद्धा न बसणारे विद्यार्थी आहे। परंतु विभागीय स्तराचे जे आयोजक आहे यांचं आणि त्यांचं काहीतरी संगमत असल्यासारखं वाटते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडून न्याय दिला आणि चांदूर बाजार जे अमरावतीची जे ग्रामीण जी टीम होती त्या टीमला डिस्क्वालिफाय केलं, म्हणजे त्यांना न्याय दिलेला नाही। त्यांनी जे काही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यावर त्यांनी योग्य ती भूमिका या ठिकाणी घेतलेली नाही आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटते की या प्रकरणाची दखल वरच्या अधिकाऱ्यांनी, सन्माननीय जे काही जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, आमदार महोदय, या ठिकाणचे आमदार असतील, त्यानंतर मुख्यमंत्री असतील, संबंधित प्रशासनाने घ्यावी। अन्यथा आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं न्यायालयामध्ये या विरुद्ध जाऊ असं या ठिकाणी